ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजेमाम्। ज्ञानदानैक्यदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विठल विठल। एकतत्वनाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद प्याली। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोट भगवान परमात्म्याच्या या भूमीमध्ये भूवैकुंठामध्ये सर्व वारकऱ्यांच्या या माहेर घरी आज बाबांच्या योगाने सेवा करायचा योग आला। काय सांगावं संतांचे उपकार मध्ये निरंतर जागविती वरती चढू आले बाई एकदाची पंढरपूरला नाही का। सकाळपासून बी चाललंय नुसतं बशीत येत कवर बाबा चालले चाललं कीर्तन बाबा सगळे। पण आता समोर काम घेऊन बसल्यावर तुझ्याला काही कमी राहील का असा विषय आहे। आपल्या या मंडपात जे काही भेटतंय ना अख्खा पंढरपूर पालथा घाला कुठंच भेटणार नाही। हा आपण तुम्ही आम्ही आहे ना राजहंसाचे लेकर आहेत। अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय यांचे 4 लेकर
बाबांचे 4 लेकरं. नामदेव 65, भावार्थ दीपिका, तिसरी अमृत अनुभव आणि हरिपाठ. शेवटचं तुमच्या आमच्या संसारिक लोकांसाठी जे छोटं प्रकरण केलेलं आहे ना, ते म्हणजे हरिपाठ. संसारिक लोकांसाठी बाबा आम्ही एवढ्या मोठ्या योगाच्या वाटेनं जाऊ शकत नाही, कर्माच्या वाटेनं जाऊ शकत नाही, ज्ञानाच्या वाटेनं जाऊ शकत नाही. मग आम्हाला संसारात देव भेटेल कसा? याचं साधं सोपं फक्त 28 अभंगांमध्ये माऊलीनं तुम्हाला आम्हाला सोपा मार्ग सांगितला. इतका सोपा ना का हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक चरणाच्या शेवटी ध्रुवपद काय लावलं? हरिमुखे म्हणा. विषय इथे येऊन थांबतो की बाबा हरिमुखे म्हणायचंय, पण कसं म्हणायचं? बाकीच्यांना एवढंच पाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नेमकं म्हणायचं कसं? मीची भौनी पांडवा करी ती माझी सेवा. आधी तुम्हाला हरी व्हावं लागेल आणि मग हरी म्हणावं लागेल. हा देव पहावयासी गेलो तिथे देवाची भाव. साधं सोपं इथून तिथून आपल्याला बाबांनी एकच सांगत आलं. दरवर्षीचा आपला हा प्रश्न, आपली दिंडी डोक्याने चालती का पायाने चालती? डोक्याने चालती. हे बाकीचं जेवढं काय आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. बोलायला लागलं का मग माझी गाडी थांबत नाही. हरिपाठ नावाचं प्रकरण आणि याच्यात सांगितलं का हरिमुखे म्हणा, हरीच्या मुखाने हरी म्हणायचं. पण ते करायसाठी काय करावं लागेल? हरी व्हावं लागेल. दिंडी डोके आपल्याला माऊलीने याच्यात काय सांगितलं? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. मनाला दृढ करायचं. पण कुठं करायचं? नामाच्या ठिकाणी दृढ करायचं. आणि नामाच्या ठिकाणी ते दृढ कसं करायचं त्याची प्रक्रिया पुढे सांगितली. एक तत्व, पहिलं नाम कसं हे जाणून घ्यायचं. एक तत्व, तत्वता दिलेली नामाला तत्वता. आपली मैडताई कुठे? मैडताई नाही आली का? बरं जाऊ दे. सोनार आहे सोनार. तत्व म्हणजे काय? तत्व, तत्व म्हणजे कारण. आता सोनाऱ्याला अलंकाराचं तत्व सोनं दिसतं. अलंकाराचं कारण काय दिसतं? सोनं दिसतं. आणि कारण म्हणजे तत्व. त्याप्रमाणे माऊलीनं सांगितलं या विश्वाचं जे कारण आहे ना ते नाम आहे. आणि या नामाला तत्वता दिलेली आहे. मग नाम कसं काय तत्व? तर पहिलीच ओवी ज्ञानेश्वरीची. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सुरुवात कशाने झाली? नामाने झाली. नामाने. त्याला काय म्हणतात? एक अक्षर ब्रह्म म्हणतात. एक अक्षर ब्रह्म. हा नाद ब्रह्म, एक अक्षर ब्रह्म, हे सगळं ब्रह्माचे प्रकार. आणि याच्यातून काय होतं? तुम्हाला अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात या ब्रह्मतत्वातील. म्हणून त्याच्यात रामायला सांगितलं. मग हे नामाला तत्वता दिली. बरं पुढं काय म्हणतात? एक. नाम कसं आहे? एक आहे. आणि आपण जपतो किती जपितो? एक नाम हरी द्वैत नाम दुरी. मग द्वैत नाम कोणते आणि अद्वैत नाम कोणतं? आपल्याला जे मिळालं ना ते अद्वैत तत्वाचं नाम. त्या अद्वैत तत्वातून काय भेटतं? काय होतं? जीव आणि शिवाचं ऐक्य होत. किंवा जीव आणि शिवाची जो भेद आहे ना, जीवाचं काय सांगितलंय? जीव कसा उत्पन्न होतो? कल्पना अविद्या तेने झाला जीव. हा माया उपाधी शिव बोली जे. मायेमुळं अविद्येमुळे कल्पनेमुळं तो जीव तत्वाला जीव रूपाला प्राप्त झाला. नाही तर मुळात तो शिवाचे. मग काय करायचं तुम्ही? आम्ही योग्य गुरु जीवनात शोधायचा. योग्य गुरु, सद्गुरु. गुरु अनेक असतात जीवनात. मग गुरुपेक्षा काय करायचं? सद्गुरु शोधायचा. मग सद्गुरु काय करतात? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. मोठके गुरुमुखे उदयजित दिसे परी ते हृदयी स्वयंपाची आशे. प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसयाची. ते तुमच्या जन्मापासून तुम्हाला ते सोबत येते ना, पण तिची तुमची ओळख आहे का? नाही. हा महात्मा जीवनात यावं लागतो. आणि महात्मा आज जीवनात आल्यानंतर काय करतो? तुम्हाला त्या तत्वाचा त्या नामाची ओळख करून देतो. म्हणून
काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागवती. म्हणून याकरिता गुरु जीवनात महत्वाचा आहे. आणि गुरु प्राप्ती करायसाठी पुढे जावं लागतं. संता सवे वसता योग ज्ञाने पैसता गुरुन चरण उपासिता वैराग्यासी अशी पाठ असतं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. किती दास्य करावं लागतं? तनानी मनानी जीवानी धनानी कशाने बी. पण इतकं नाही. काय होतं आपला विषय असा आहे आपण पेरून येतो आणि डायरेक्ट काढायला जातो. ते काही घाटी लागत नाही माहिती. थोडं आपल्या शेतात पहिलं बी पाहिजे किती पेरलंय किती उगालंय त्याच्यात किती गवत उगालंय त्याच्यात. गवताचं काय होतं मात जे पेरलेलं जे असते ना धान्य खाऊन घेतं. तसा अनुग्रह घ्यायचा आणि 10-12 वर्षांनीच गुरुला भेटत. बाई माय श्रीपाद बाबा दिंडी चालली बाई दुसऱ्या दिंडीत असती आणि लांबून बाबा दिंडी पाहिली का बाई मा गुरु ये मग आई ती पळत पळत दर्शन घेतो पुढं गुजरते तिकडं. असं जमतं का? नाही. त्याला गुरुच्या बोटाला धरावं लागते. कैसे बोटाने दाखवू तुला अनुभव घे गुरुचा मला. हा किंवा ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. हा काय करायचं? काय नाही काही न लगे एक भावाची कारण. काय करायचं या परमार्थात तुम्हाला काही लागत नाही. चहाला तरी चहा पावडर लागती साखर लागती पाणी लागतंय दूध लागतंय. इथं काय लागतंय तुम्हाला? काही नाही. पण मग अशी बघितलं ना माधव दादाच कीर्तन ऐसा ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अशी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे हो परमार्थात. हा देवासाठी रडावं माणसाने. माणसं गुरं ढोरण बायका पोरासाठीच रडत येत. इतके रडत येत बाबा. दिंडीत आलं तरी फोन तिकडं हॅलो काय करू राहिला मोटर चालू केली का बारं सोडलं का तिकडेच लक्ष असतं आपलं. बाबा अहो तुम्ही आम्ही इतके धन्य भाग्याचे आहेत. या श्रीपाद बाबा रामदास बाबाची कृपा आहे या मंडपात बसायला भेटत आहे. हा किती भाग्याचे आहेत. आपल्या भाग्याला आपला तोड नाही. आम्ही दैवाचे दास श्रीपाद बाबाचे दास पंढरी रायाचे. पण ही गोष्ट भेटती कधी माहिती का? पूर्व पुण्य असे जयाचे पदरी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किती पुण्य लागतं? जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. किंवा पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोची वार करी पंढरीचा. किती पुण्य साठा करावा लागतो. जन्माचे साखळे. इतकं पुण्य लागत आहे या पंढरपुरात येण्यासाठी. बरं त्याच्यातल्या त्या श्रीपाद बाबाच्या दिंडी अरे काय भाग्य लागतं या नामाची. ब्रह्मदेवापासून मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला वाटतं हे नाम मिळावं पण भेटत. जन्म घ्यावं लागते तेव्हा कुठेतरी कुठल्या तरी जन्माची पुण्य फळाला येते. आई वडिलांचं पुण्य फळाला येतं आणि ते आपल्याला हे नाम मिळतं. एवढं सोपी गोष्ट नाहीये. हा नाम म्हणजे काय? नामाला तत्वता दिली ना.
कशी दिली? एकच सांगितलं, एकचा अर्थ आपल्या संप्रदायात बरेच वेळा आलेला आहे. हा, एकतत्व नाम किंवा एकतरीला चित्ती, एक नाम हरी, द्वैत नाम मधुरी, अजून काय काय सांगायचं? एक धरीला चित्ती, आपुला तो एक देव करून घ्यावा. किती वेळा एक एक सांगितलं? एक 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 एक. भैया एकाचा विचार करायचा का नुसतं आषाढ महिना आलं म्हणून लक्ष्मी यायला बी पळायचं, आषाढ महिना आलं म्हणून फटरकाला बी पळायचं आहे ना, सगळीकडेच पळायचं, आपलं सगळीकडे चाललंय असं. आणि विषय असा होतो 5 पिनाचा चार्जर. मग 5 पिनाचं चार्जर जरी असलं तरी करंट मात्र एक आहे ना, करंट मात्र एक आहे हे बी जाणलं पाहिजे. आपलं परमार्थ कसं आहे? दृष्टीचा आहे. एका म्हशीला काय केलं शेतकऱ्यांनी? अशी वाळून गेली, दूधच भेटा ना बाबा, दूधच निघाल तिचं, लय कमी झालं. काय झालं? उन्हाळ्याचे दिवस होते आणि म्हैस कुठं चारा खायची त्याच्यात. मग ते शेतकऱ्यांनी काय केलं? बाजारातून एक हिरव्या कलरचा चष्मा आणला, हिरव्या कलरचा चष्मा आणला आणि तो दिला म्हशीला लावून डोळ्याला. म्हैस खायला लागली ना, तिला ती हिरवा दिसायचं. 8 दिवसात म्हैस अशी वाढली ना, असं दूध द्यायला लागली. भाऊ तसं इथं दृष्टी बदलायचा खेळ आहे. फक्त दृष्टी बदलायची. जे द्वैत दिसतंय ना, जादूत करून घ्यायचं. त्याच्यासाठी काय करावं? गुरुकडे यावं लागेल. द्वैताची झाडणी गुरु बिना ज्ञान, दया कैची कीर्तन घडेल नामी. द्वैत झाडून टाकावं लागेल. मग द्वैताचं अडकलेलं आहे ना आपण. या देवाला गंध नाही लावला, त्या देवाला गंध लावला, या देवाची पूजा केली, त्या देवाची पूजा नाही केली, त्याला कपडे घातले, याला कपडे नाही घातले, सगळं हात बाजार चाललाय. पण ज्या दिवशी तुम्हाला तत्व कळत ना, मी कोण आहे, मी हा कोण, करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या गोष्टी तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल की बाबा तो आणि मी वेगळा नाही, तो हा विठ्ठल बरोवा आणि तो हा माधव बरोवा. हे सर्व ते आणि मी बाबा दुपारी काय सांगितलं मग, हा विठ्ठल बरोवा, ती बी खरी आहे आणि हाय ती बी खरी आहे आणि दिसली ती बी खरी आहे, आरसा दिसली ती खरी, हाय ती बी खरी. तसं हे दिसतंय ना, ज्या दिवशी दृष्टी बदलती ना, त्या दिवशी माया न दिसता त्याच्यात ब्रह्म दिसत असते. माया न दिसत स्त्री आणि दोरी पडलेली आहे. संध्याकाळच्या वेळी काय दिसतं? आपल्याला भात झाला, तिथं साप आहे ना, हा भात झाला ना, आपण तो 2 मिनिटं मागं गेलो, हळूच टॉर्च लावून पाहिजे आणि दुरी. तसं होतंय. टॉर्च भेटली का? टॉर्च भेटली ना, मग भ्रम जात असतो. हा, आणि जोपर्यंत टॉर्च भेटत नाही, जोपर्यंत भेद जात नाही ना, तो असा म्हणतो बिगर ज्ञानाची भक्ती भेद निर्माण करते आणि बिगर भक्तीचं ज्ञान अहंकार निर्माण करते, अहंकार निर्माण करते. बरोबर? नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगे अज्ञाना पण सत्यानाच्या झोपे कटी नाना संकटी नाचवी. कसं पाहिजे? भक्ती आणि प्रेमा सहित ज्ञान पाहिजे, म्हणजे ज्ञान पाहिजे. काही जण काय म्हणतात, आम्हाला ज्ञान नको, नको ब्रह्मज्ञान, पण अरे भाऊ आधीचे बी अभंग वाचला जरा, आधीचे बी अभंग. डायरेक्ट पुढचा विचार करायचा, मग डायरेक्ट सासू व्हायला जायचं. पहिलं लग्न कर, बरं भाऊ दे, मग लग्न भाऊ दे, मग सासू व्हाय ना, डायरेक्ट सासू व्हायला जाते. ही जी स्थिती आहे ती ज्ञानोत्तर प्रेमाची स्थिती आहे. त्याच्या आधी ज्ञान तर प्राप्त करावं लागेल. व तुमची आमची सुरुवात आहे भक्तीतून. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य ते तिचे फळ. भक्तीच आहे तुमचं. सुरुवात कुठून आहे? बरं ना सुद्धा अनुग्रह, पण तुम्ही भक्ती तर करताय ना, मग मूळ सुरुवात कुठून आहे? जन्मापासून सुरुवात कुठून आहे? भक्तीपासून सुरुवात आहे ना. पुढे भक्तीने धरले म्हणून भक्तीची गरज आहे आपल्याला. मग भक्तीने काय होणार? तुमचा पुण्य साठा जमा होणार, योग्य सद्गुरू
जीवनात येणार. योग्य सद्गुरू जीवनात आल्यानंतर तुम्हाला खरं देवाचं नाव सांगणार. खरं नाम, नाम म्हणजे काय? 17वा अध्याय 23वा श्लोक, त्याच्या खालच्या ओव्या. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा, शहाणा आईसा ब्रह्मा एकला होता. है ना? वेडा वेडा सगळं फार झालं बाबांचं. वेडा आईसा ब्रह्मा एकला होता. मग कसा होता ब्रह्मदेव? वेडा होता. वेडा का वेडा होता? तो मज ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टी ही करू शके, जो थोरू केला एका नामे जेने. हा कोणतं नाम? ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कवणा वेदे बापे. ते नाम कोणतं नाम? सर्व मंत्रांचा जो राजा आहे ना, त्याला नाम म्हणतात. हा प्रणव उच्चार माझा सर्व मंत्रांचा राजा येतो. आपण कशात गुंतलो? नावात गुंतलो. नावात. साधा सोपा दृष्टांत आहे. एका पुरुषाला त्याचे वडील वारल्यानंतर त्यांच्या नावाची जमीन स्वतःच्या नावावर करायची होती. आता त्याला ठेकडे गेला, बाबा त्यांच्या नावाची जमीन माझ्याकडे नावावर करून द्या. ते म्हणे सांग तुझ्या वडिलांचं नाव. ते म्हणे माझ्या वडिलांना पप्पा. आता पप्पा म्हणलं तिने अख्खं बाबा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं उचकून काढलं. तरी पप्पा कुठं सापडा ना. आणि हे म्हणते नाही मा पप्पाची. हे म्हणे भाऊ तू दुसरं दुकान काढ. मग ते कुठं जातं? हे रामपाल बाबाकडे जातं, कुठं याच्याकडे जात, कुठं त्या दुसऱ्या संप्रदायामध्ये प्रवेश करतात. पण इथं संतांची भूमी आहे, त्यांचं खायचं, त्यांच्या ज्याच्यात ते उपकार आहेत. त्यांनी एवढं 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण वाचून काढले, तेव्हा कुठं तरी ते 4 रूपाने ज्ञानेश्वरी भागवतन गाथेच्या रूपाने आपल्यापर्यंत आलं. तरी बी आपण ते वाचायला जातो. आणि ज्ञानेश्वरी आयता मला आपल्या हातात आहे, ते कधी वाचतो? कधी वाचत. एवढं सोपा परमार्थ निवडून काढून दिला आपल्याला. त्याला शरण जायचं, ज्ञानेश्वरीला शरण जायचं, गाथेला शरण जायचं, भागवताला शरण जायचं. मग काय? भाव धर्वणिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. 4 प्रचित्या सांगितल्या, 3 प्रचित्या सांगितल्या. गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. हा पहिलं गुरुप्रचिती यावी. गुरुप्रचिती आली तर दिलेलं नाम बरोबर आहे की नाही शास्त्रात बघावं. शास्त्र प्रचिती आली का मग स्वतःला अनुभव आलाय की आत्मप्रचिती तयार करून बघावी. नाही तर चालू आहे आमचं भजन, लहानपणापासून हाय ना पांडुरंग महाराज, चालू आहे आमचं नाम. येतो म्हणते माझं चालू आहे नाम. म्हणलं बरं भाऊ चालू आहे, तर नाम चालू आहे, पण आपलं लक्ष किती नामावर आहे? नामावर लक्ष किती आहे? दिवसातून 21,600 वेळा नाम तर चालू आहे ना. पण तुमचं लक्ष नामावर पाहिजे ना, नाही तर तुमचं चालू आहे, आपली भक्ती चालू आहे, पण आपलं लक्ष किती पुढे आहे तिथं. हा ज्याचं लक्ष असतं ना त्याला त्याच्या डोळ्यात तेच दिसतं, त्याच्या चेहऱ्यावर तेच दिसतं. ज्याचं ते नाम भेटलेलं आहे. पण जसं खडकावर बी पडावं नाही तर वल्या मातीत पडावं. कुठलं उगन बरं? वल्या मातीतलं पडलेलं मातीत पडलेलं उगत आहे, पण खडकावर पडलेलं बी तसंच वाया जाते. हा पण ते नाम कुठून आलं पाहिजे? 4 परंपरा आहेत आपल्या महाराष्ट्रात, अनादी काळापासून चालत आलेल्या. ह्या परंपरा दिसतात ना, इथून नाम आलं पाहिजे. मग कुठून आलं? दत्तगुरूपासून आलं पाहिजे. स्वरूप चैतन्य प्रकाश आनंद, पंढरीचा थाट कौलाची पेट, मिळाले चतुष्ट वारंगरी. कोणते? चैतन्य स्वरूप प्रकाश आणि आनंद. हे 4 संप्रदाय मिळून ही पंढरपूरची यात्रा भरती ना, ही आपले सर्वांमुळे भरती. मग काय झालं? बाबांचं एक श्रीपाद बाबांचा गोड दृष्टांत होता. बाबा काय म्हणायचे, एका राणीला काय अयोग्य ना, तिच्या दारात असं एक वेल यायचा आणि त्याला एक फुल लागायचं. दिवसातून एकच फुल लागायचं. आणि ती राणी ते फुल त्या दिवशी आलं नाही, त्या दिवशी त्या राणीला उपास घालायचा, ती जेवत नसायची. म्हणून काय केलं, 2 पहारेकरी राजाने त्या फुलाला ठेवले. 2 पहारेकरी ठेवले आणि दररोज मग राणीचा दिवस चालायचा सुरळीत. मग कालांतराने राजा राणी म्हातारे झाले, मरून गेले, तरी मी पहारा चालूच आहे. बरं पहारा चालू होते, पहारे करणारे बी म्हातारे झाले, मरून गेले, त्यांचे पोरं तिथं आले. आणि राजाचा मुलगा राजकुमार त्या गादीवर बसला.
आणि एक दिवस सहज लक्ष गेलं, हो इथं काही दिसना, काय नाही काय नाही. मग फेरा चालला यांचा, कमून पारा करतात. मग त्यांनी सहज विचारलं, भाऊ इकडे या. इथं पारा कशासाठी चाललाय? ते म्हणे काय नाही, आमचे वडील ते करीत होते म्हणून आम्ही करीत होतो, आम्ही इथंच आहे. बर म्हणे. मग एका जुन्या म्हाताऱ्याला विचारलं, तर त्या म्हाताऱ्याने सांगितलं, राजकुमार इथं तुमची आई आहे ना, इथं एक फुल उगायचं, वेल होता, त्या वेलाला फुल उगायचं आणि दिवसातून एकच फुल यायचं त्याला, आणि ते फुल तुमच्या आईला भेटलं नाही ना, तुमच्या आईला उपास घालायचा. त्यामुळे हे पारेकरी तिथं ठेवले होते. आणि मग त्यांनी विचारलं, भाऊ या वेळेलाच काय केलं? ते म्हणे काय नाही, ते पायात येत होता बरोबर, उकडून फेकून दिला. तसं हे झालंय. आख्या पंढरपुरात नाही, आख्या भारतभर महाराष्ट्रभर फिरा तुम्ही, उकडत होतं, पायात येत होतं. आम्हाला आमची महाराजकी मिरवायची होती, मोठे गाठाचे धोत्र घालून मिरवायचे होते, चांगल्या कानात बाळ्या घालून मिरवायच्या होत्या, है ना. मोठं मोठं भारी 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 नटून नटून मिरवायचं होतं. पण खरं लागत नव्हतं ना. खरं लागले ना तर मोबाईलवर व्हिडिओ कोण टाकणार, जगात अशी हुशारकी कोण मारणार, वैराग्य मूर्ती, गाथा मूर्ती, अजून तुमचे काय 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 गाठा भूषण, कंठभूषण, सगळं सगळं पाठ, नवल अहंकाराची गोष्टी, विशेषणाला ज्ञान केलं पण सुटायला येतात परमार्थात, आणि अजून उपाधी घेऊन अडकून बसवते तुम्ही. कशी विडी कशी होती त्या दिवशीची विडी, तशी इडी व्हावं लागत परमार्थात. अशी इडी व्हावं लागतं ना. वेडी झाले वेडी झाले, गावा गेले आम्हा पुसू नका काय, आम्ही माणसाच नाही. अशी स्थिती यायला पाहिजे महाराज. आणि ही खरी भक्ती आहे, जिथं तुमच्या शरीराचं तुम्हाला भान राहत नाही. आपली शांतमाईची स्थिती बघा तुम्ही, तिचं चरित्र वाचा जरा. बरं जाऊ दे, संत कबीराने एक दिवस कुत्रा चावलं आणि लोक म्हणे, भाऊ बाबा वो कुत्ता काटा ना तुमको, और वो इंजेक्शन लगे क्या हो गया ना. अरे कुत्ता जाने और चमडी जाने, आपको क्या चाहिए, असा विषय होता. म्हणजे देहभाव पूर्ण गेलेला होता. आणि आपण जोपर्यंत देहभावावर तोपर्यंत भक्ती घडू शकत नाही. हा मग नामाने काय होणार, नामन तुमच्या अंतकरणात भाव जागा होणार, आणि भावाच्या पोटी तुमच्या हृदयात प्रेम, इतकं प्रेम जागृत होईल ना, मग जिकडं तिकडं हा तो हरी दिसे जणीवणी आत्मतत्वी. हरी जिकडं तिकडं प्रेम. पण ते प्रेम पण असं आहे ना का, प्रेम नाही धावता, प्रेम नाही बोलता, अनुभव चित्त जाणे. हा या प्रेमाचा विषय बी असाच आहे का, चित्ताचा अनुभव चित्ताला येत असतो. अनुभवाचा विषय बोलायचा विषय का. मग आता इथं जेवढं काही लिहून ठेवलेलं आहे, शास्त्र लिहून ठेवलेलं आहे, कायचा विषय मला सांगा. प्रेम जर अनुभवाचा विषय आहे, ते हे लिहून ठेवलेलं काय. पण हे जे शास्त्र लिहून ठेवलंय, हे शास्त्र कोणाचं लिहून ठेवलंय, जेवढा संतांना अनुभव आला ना त्याचं शास्त्र लिहून ठेवलं. पण याच्या पलीकडे बी भक्ती आहे, अनुभवाच्या पलीकडची भक्ती आहे ना.
लोक म्हणते बाई मला अनुभव आला असा, मला हे दिसलं, बाई मला ते दिसलं, मला स्वामींचा अनुभव आला, मला काहीतरी बाबाचा अनुभव आला, मला बाळूमामाचा अनुभव. नाही नाही, त्या सगळ्या संतांचा अनुभव येतो नाही का, मसोबाचा येतो, आंबाबाईचा येतो, लक्ष्मी यायचं. पण तुमच्या आतला अनुभव तुम्हाला काय सांगतो. श्रीपाद बाबा एकच म्हणायचे, भाऊ नामा म्हणे, तुका म्हणे, हे म्हणे ते म्हणे ना, तू काय म्हणतो ते सांगा तिथं. तुम्हाला अनुभव काहीच नाही आणि तुम्ही त्यांच्या स्थितीला जाताय. हा, अनुभव नाही आपणाला, ज्ञान सांगतो लोकांना, असं काही कामाचं नाही. ते काय होतं माहिती का, तुकोबरायांच्या स्थितीला प्राप्त झाल्याशिवाय तुकोबराय कळूच शकत नाही. तुकोबराय माऊलींच्या स्थितीला प्राप्त झाले, माऊली कळू शकत नाही. लोक तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळ येते. त्यांच्या स्थितीला प्राप्त व्हावं लागेल, नाही ते भेद जात नाही जाती जातीचा, धर्माचा. तुकोबरायांनी तर प्रत्येक धर्माच्या देवाचं अभंग लिहून ठेवलाय. मराठीच्या नगरात आता मराठी म्हणजे काय, कोणती मराठीची नगरी? महाराष्ट्र. आता काय सांगता महाराष्ट्र अर्थ आहे का? मर म्हणजे मर्क आणि राहटी म्हणजे बाजार. मरक्याचा बाजार म्हणजे काय? हे मृत्यू लोक मरक्याचा बाजार. आणि या इथून अमेरिकेपासून नाही अख्या पृथ्वीवर जेवढे काही जीव जंतू ना, सर्वांसाठी ब्रह्मविद्या खुली करून दिली माऊली. पण का? देवाला त्या नेवाशाला समुद्र मंथन झालं, अमृत वाटतं आलं नाही प्रत्येकाला, म्हणून माझ्या ज्ञानोबरायांचा अवतार घेतला. प्रत्येकाला त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने अमृत पाजलं. अवतार पांडुरंग. माऊलीचे, तुकोबरायांचे, बाबांचे इतके उपकार आहेत. सामनाचे जरी चपला शिवल्या ना तरी उपकार भेटू शकत नाही. श्रीपाद बाबांचे उपकार एका रक्ताच्या थेंबाचे उपकार आहेत आपल्यावर. कुत्र्याला बिस्किट वाटावेत ना, असं नाम आपल्याला दिलेलं आहे. हा घे, पण आपल्याला त्याची किंमत कळलेली नाही. एवढी कळकळ होती साधूची, नाही तर तुमच्यापर्यंत आलं असतं. एक गुरु एक शिष्य परंपरा होती. दिवस रात्र पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत फक्त श्रीपाद बाबा डोक्यात असतो ना, तोच ह्या स्थितीला पोहोचू शकतो. तोच ह्या स्थितीला पोहोचू. बाकी दुसरं कोणाला स्थिती कळणार नाहीये. अरे विठ्ठल
तुकोबरायांनी सांगितलं वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा इतरांनी वावा भार माथा. हे वेद फक्त संतांना कळाले. अरे का ब्राह्मण 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 म्हणून चाललं होतं ना जेवढं संतांनी सांगितलं ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. हा हा ज्याने ब्रह्माला जाणलं ना तो ब्राह्मणी. हा नाहीतर दुसरं कोणी ब्राह्मण ज्यांना जे जे त्या जातीत आहे ना हे मासे खाते तिकडं कोकणात जाऊन बघा तिकडं ते काय तुमचा उद्धार करणार आहे. उद्धार होऊ शकत नाही. त्याच्या शब्द अर्थात न गुंतता आपण आहे ना अर्थात गुंतलं पाहिजे, त्याच्या भावार्थात गुंतलं पाहिजे. आणि त्याच्यातून त्यांना काय सांगितलं हे वर्ण व्यवस्था ती संतांनी मोकळी केली. श्रीपाद बाबांना त्रास दिला कोणी? त्यांनी किती त्रास दिला. आज जी एवढं माऊलींच्या अंगावर अरे शेण फेकलं दगड फेकले भिक्षामा मिळून दिले मधुकरी मिळून दिली नाही. आणि आज बघा आळंदी ते पंढरपूर दर्शनात फक्त स्पर्शासाठी लोटालोटी पोलिस भानगडी आणि कुठून यायचं व्हीआयपी दर्शनासाठी फोन राहतील 15 लोकांचे व्हीआयपी. हो आमच्या तिथे दर्शनाला नंबर लावा. आणि त्या काळात तुमच्याच पूर्वजांनी त्याला जगून दिलं नाही. एवढे उपकार केले एवढे उपकार केले थोडे सुद्धा मोल घेतलं नाही. जनाबाई तर म्हणती देव देव घेतला म्हणजे बाई मी विकत घेतला श्याम. बाई हो आणि वेळ पुरत नाही ना लय आपल्याला तोफा मारावा लागत त्यात वरती घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल काय ते देवाला घ्यायला काय लागतंय का? काही नाही. देव घ्या फुका देव फुका न लगे रुका मोल काही एवढा सोपा देव आहे. पण सगळा खेळच्या भाग्यावर थांबतो. आणि तुकोबरा आपल्याच्या पहिल्या चरणात सांगतात आपला विषय चालला होता ब्रह्मजानात येते ब्राह्मणा. पूर्वीच्या काळी अजून पण तीच परंपरा. ते काही जण सांगते मला लई जण भेटले महाराज अनुग्रह फक्त ब्राह्मणाकडून द्यायचं. मग बाबाने मला एक दिवस कृपा केली उत्तर सांगितलं काय ज्याचा दोनदा जन्म होत असतो ना तो ब्राह्मण असतो. हा मग त्यांच्यात काय पद्धती आहे ते जानू वगैरे घालणं त्यांचं मुंज करणं ते केल्यानंतर त्यांचा दुसरा जन्म होतो. मग आपल्या दुसरा जन्म कसा आहे एकदा आईच्या पोटातून आहे आणि दुसरा अनुग्रह झाल्यानंतर तुमचा आमचा जन्म आहे. आणि ज्याचा ज्याचा अनुग्रह झाला ना सगळे ब्राह्मण आहेत. शरीराने कुठलं पण असो ज्ञानाने तुम्ही ब्राह्मण आहेत. ज्ञानाने हा आम्ही हे ब्राह्मणाने ज्ञानाने ज्यांच्याकडे आहे ना तो त्या स्थितीला प्राप्त होतो. मग ते नाम त्या मनाच्या ठिकाणी दृढ करायचं. मग दृढ कसं करायचं हे मन काय शान आहे का?
पळत हा. पण त्याला दृढ करायचं पुढं नामाच्या ठिकाणी. मग दृढता अशी येत नाही. दृढता येण्यासाठी 3 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितले. असे निरंतरता, दृढता आणि दीर्घकालिकता. हा विषय असा आहे, काही जण करतात निरंतर हा. पण दृढता नसते. जे दृढ असते ते निरंतर नसते. आणि दृढ निरंतर आहे पण दीर्घकाल नसते. एकाला विचारलं भाऊ सोमवार करतो कधीच करतो 50 वर्ष झाले हो सोमवार करतोय. पण कोणता सोमवार करतो? ते श्रावण महिन्यातला आहे ना 5वा सोमवार येतो ना तेवढा एकच धरतो. म्हणजे दीर्घकाल आहे पण निरंतरता नाही. असा विषय. हे 3 गोष्टी दीर्घकालिकता, निरंतरता आणि दीर्घकालिकता याने तुमचं नाम आहे ना सतत चिटकलेलं राहील. जेवढं तुम्ही त्या नामाच्या संगत राहणार ना. बायकोचा संघ राहिलो कसा बायकोचा छंद लागत असतो, नातवा संघ राहिलं तर नातवाचा छंद लागत असतो. म्हणजे ज्या गोष्टी संघ राहील तुम्ही त्याचा छंद लागत असतो. तसं सतत दिवस रात्र. आणि अनुग्रहाच्या नामाची एक गंमत अशी आहे का तुम्ही जेवढं दृढ होऊन ते नामस्मरण करताना तेवढा आनंद वेगळा आहे. आणि काय करायचे पुढचं चालूच आहे. पण अनुग्रहाचं नामच काय विषय आहे, तुम्हाला ते ना उडून ताणून आणून बसून ते नामाला आहे ना मनाला काय करायचंय त्याला आदळायचं. नाही तर ते मन काय करते ते माशी करते ना पुढे बी बसते, गाडीवर बी बसते आणि चांगल्या गोष्टीवर बी बसते. पण मग मनात काय करायचं ते मनाला नामाचा चाळ. नित्य गोविंद हे नामाने काय होतं, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. मग काय होईल, हरीला तुमची करुणा आल्याशिवाय राहणार नाही. किती करुणा येईल. सगळ्या संतांचे सर्व काम केले सगळे. हरी कृपा करतो. आणि पुढं काय सांगितलं मग, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद पण वाचेची सदगद जपे आधी. आणि बाबा म्हणतात आबो आपण काय पाकिस्तानी नाही रामकृष्ण हरी म्हणू नका म्हणू. रामकृष्ण हरी म्हणायचं ना पण आधी जपीजे, आधी सदगद होईजे. भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. राम जप, तो राम जप कोणता आहे तो मिळाला का आपल्याला? हा आपलं भजन तर चालू आहे बाबा, गुरु केला, रामकृष्ण हरी मंत्र घेतला, पण कमून अनुभव येत नाही अजून. रामकृष्ण हरीच द्यायचं होतं, सरळ विचार आहे. रामकृष्ण हरीच जर द्यायचं होतं तर पार्वती मातेला त्या गुहेत घेऊन जायची गरज होती का? बरं रामकृष्ण हरीच म्हणायचं होतं, निवृत्तीनाथांना त्या ब्रह्मगिरीच्या गुहेत घेऊन जायची गरज होती का? हा म्हणायचं नाही तर पंढरपूरच्या वाळवंडात बसल्या म्हणा नाम उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. पण भाऊ आधी नामाला जाणा आणि मग खुशाल रामकृष्ण हरी म्हणा. आधी स्वतःच्या तत्वाला जा, तत्वस्वरूपाला जा, सगळं जाणल्यानंतर खुशाल रामकृष्ण हरी म्हणायचं. पण आधी स्वतःची ओळखच नाही आणि चाललाय आपला बाजार चाललाय, असं जमत नाही. मग काय होतं त्या नामाने, वाचेशी सत जपे आधी सदगत वाचा होती. कशी?
प्राप्तकार केला असता त्या स्थितीत राहिला असतं तर बरी काय कशामुळे या स्थित्या प्राप्त झाल्या नामाने गुरुची कृपा आपल्याला बाबांनी त्या स्थितीत नेऊन घातलं ना तर कीर्तन करायची सुद्धा सूच नसती बोलताना अडकळणं हे शब्द न सुचणं कसे काय कारण मन त्या नामापाशी जोडलेलं आहे आणि इकडं काय चाललंय बाजारात भानावर नसतंय माणूस त्यामुळे ही स्थिती प्राप्त होत असते उलट आपण भाग्यवान म्हणायचं हे येडी आपल्याला केलं बाबाने येडी आणि परमार्थ लई येडं व्हावं लागतो फार देह भान सोडावं लागत सगळं हा मी कोण गुरु कोण समोर बसलेली बाई आहे का माणूस आहे का जनावर आहे काही बघायचं नाही एवढं येडं व्हावं लागतं आणि होतं ते आपोआप करावं लागत नाही हा बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पावणी दयाचं धन देते बहुरूपी होऊन तो घेतो मग संन्यास झाला का देव संन्यासी झाला का मग आपण बळच सोन करून काय उपयोग आहे का नाही तुम्ही फक्त गॅस चालू ठेवा भात आपोआप उकाळणार मी पाणी हे भात शिजणार मी यांचे गदगद मी होणार आहे कसा गदगद होतो तसं नामाचं स्मरण चालू ठेवा सगळं आपोआप घडणार डोळ्यातून पाणी येणार चित्त स्थिर होणार मन स्थिर होणार चित्ताची शुद्धता होणार डोळ्यातून पाणी येणार अजून काय होणार चेहऱ्यावर तेज येणार बोलणार ते खरं होतं बोलताना ते खरं होतं आशीर्वाद दिला तरी खरा होईल हा शाप दिला तरी खरा होईल ते होईल ते होईल हा की नाही तशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अशी लय गोड लागत कसं आहे सगळीकडून प्रत्येक हाय बाबाला बालिश प्रत्येक हाय लहान लय बाबा येणं करीत लय लाल्या करत येणं पण जपलं पाहिजे माणसाने साधकांनी माहितीये का हा ही स्थिती ही गोडपणाची स्थिती आहे ही लहान लेकराची स्थिती येत असती जा बरं शांताबाईला विचारायला जा नाही तर म्हणा त्यांचं माप आपण काढायला जावं का ज्या त्या स्थितीला यावं लागतं रे समोरच्याला ती स्थिती कळूच शकत नाही आई झाल्याशिवाय आई कळत नसती हा त्या स्थितीला जावं लागतं त्याप्रमाणे असो विषय भरकडा जाण्यापेक्षा जागेवर येऊ नाम परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील जनी कोणते कोणते पंथ कर्म मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग भक्ती मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग अजून प्रेम मार्ग लय मार्ग आहेत माऊलीनं साधं सोपं सगळ्या मार्गांचा एकत्रितपणा करून या नामाशी आपल्याला एकरूप केलं या नामचिंतनाला बसलं बघा कर्म बिघडतंय श्वास चालू केला योग बिघडतंय प्राणायाम चालू होतो खेचरी लागती बघा चिंतनाला बसलं ना ती खेचरी आहे ना ती योगी लोक आहे ना 12-12 वर्ष त्या साधनेला बसते तेव्हा कुठे त्याला त्या स्थित्या प्राप्त होत्या आपलं 2 मिनिटं नामस्मरण करा बरं खेचरी तयार होती लगेच हे आज जाते दात खिळी बसती माणसाची दात खिळी बसती की नाही खेचरी त्याला म्हणतात दात खिळी बसती हो बोलता येत नाही जीभ वरती टाकती याला काय म्हणतात योग हा योग मग भक्ती चला पंढरपूरला टाळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नामे गाऊ किती तो बी मार्ग कशासाठी चला बाबा निदान तुम्हाला ज्ञान तरी होईल पण ज्ञान होण्यासाठी पंढरपूरला घेऊन आले मग वाया अनेक पंथ म्हणजे कोणते कोणते आता मग सांगितले एवढे पंथ निघालेत बोलणार नाही आणि कशासाठी आपला विषय एक होतो बाई आपण नाम कशासाठी घेतो माहिती का माय पोराला नोकरी लागावी पोराचं दुसरं लग्न व्हावं सोडून गेलेली सून पुन्हा नांदायला यावी हा घरात पायसाठी गावा नवऱ्याला बरं लागावं बाई माय म्हणून निम्मेपेक्षा जास्त लोक कशासाठी येतात बाई तिकडं आंबाबाईचा गुण नाही आला म्हसोबाचा गुण नाही आला म्हणून चालले बाबा श्रीपाद बाबा आले मध्ये बाबाकडं हा मध्ये बाबाच्या नावाने बी तो लेकाचं कल्याण नाही झालं ना तर दिला मध्ये बाबा बी सोडून अरे परमार्थ हा तुमच्या चित्तात बदल करण्यासाठी आहे संसारात बदल करण्यासाठी नाहीये तुमच्या स्थितीत बदल झाली पाहिजे अनंत जन्माचे पापाची डोंगर घेऊन आले ना तुम्ही मागून मग ते जाळायचं का तुमचा पोराचा संसार नीट करायचा त्याचं ते घेऊन आले त्याचं ते बघन ना तुम्ही कशाच्या याचं ढवळा करताय तुम्ही तुमची सोडवणूक करा आपली आपण करा सोड
असे विषय निघत येतो माग दिल्लीच्या माग चाललेले बाई घेतला होता अनुग्रह पण नाही आला काही. आता कोण काय येणार आहे? तुम्ही तिथं नांदले तर पोरं होते ना, नाही तर तुम्हाला पोरं तरी होते का? हा? नामाशी संग करावं लागेल हा, तेव्हा तुमच्या भक्तीला डोळे येते. भक्तीला डोळे येते. भक्तीच्या पोटी ज्ञानातून वैराग्याचा जन्म होईल, तेव्हा तुमची भक्ती पांडुरंगाला कृपा होईल, पांडुरंगाला तुमची दया येईल. त्याच्याशिवाय दया येऊ शकत नाही. हात जोडून विनंती आहे, कुठल्या मार्गाला जाऊ नका. एक धरा म्हणजे काय, तुमच्या हृदयातला धरा, मंदिरातला बी धरू नका. बस आता हा, मंदिरातलं कुठपर्यंत, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. लहान लेकराला क कमळाचं कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला क कमळाबाईचं कळत नाही, कपाचा कळत नाही तोपर्यंत क कमळाचा. एकदा त्याला कळलं क मर्यादित नसून क विश्वव्यापक आहे. त्याप्रमाणे मर्यादित नसून देव हा विश्वव्यापक आहे, विश्वव्यापक आहे. पण त्या विश्वव्यापकाची अनुभूती तर आली पाहिजे ना, नाही तर नुसतं भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, काय उपयोग आहे का त्याचा? उठायचं चाललं माझं भोळा भाव आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला. मनाची भक्ती नसावी, कोणीतरी माग मार्गदर्शक असावं. हा, वकिली करणारे गुरु असतेच ना, तुम्ही मनानेच गेले तर तुम्हाला त्याच्या हाकलून बाहेर काय उपयोग नाही तुमचा. कोणीतरी मार्गदर्शक असावं, म्हणून गुरुच्या मार्गदर्शनाने परमार्थ करावा. कुठलीच गोष्ट आहे ना गुरुच्या मार्गदर्शनाने करू नये. कुठली मूर्ती जरी आणायची म्हटलं ना तरी गुरुच्या मार्गदर्शनाने आणायची. नाही तर आपण काय सगळ्या स्थिती स्कूटी देऊ घरात आणून बसतोय. पांडुरंगाला एक तास, खंडोबाला एक तास, पूजा चालत आहेत आपल्या. विषय असा आहे का तुम्हाला सगुणातून काढायचं, निर्गुणात जोडायचं. हा, सगुणाच्या निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे, हा तो झालो प्रसंगी गुणातीत. गुणातीत व्हायचंय, एक रूप होत जायचंय. शमदम साधन सांगितलेलं आहे. तुमच्या मनाची धाव थांबली पाहिजे, इंद्रियाचा निग्रह झाला पाहिजे. या सर्व गोष्टी घडल्या ना तर तुम्ही सम होता. आणि मग वेगळ्या दुसऱ्या पंथाला जाऊ नका. हात जोडून विनंती आहे, फक्त ध्यानात सतत नाम ठेवायचं. बाबा म्हणतात ब्राह्मणाचं काम कुठपर्यंत असतं, लग्न लावापर्यंत. त्यानंतर सोज तुम्हालाच करणार नाही. गुरुला बी विसरलं तरी चाललं, पण बाबा शेवटपर्यंत म्हणायचे, मारायचे शेवटच्या श्वासापर्यंत. श्रीपाद बाबा, भाऊ ताई मला विसरलं तरी चालेल भाऊ, पण त्या नामाला विसरू नका. हे नाम तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे नामच देव आहे, नामच देव आहे. म्हणून तिथं समाधी पंढरपुरात का, नामाशिवाय दुसरं काही नाही. हा, देवाला सुद्धा तुम्हाला ओळखायची ताकद प्रत्यक्ष नामामध्ये. म्हणून नामाचा इतका संग करायचा ना, ते नाम सोबत असलं ना देव सोबत असतो. शेवटच्या चरणात काय सांगितलं, ज्ञान देव मौन जपमाळ बाहेरी आणि धरोनी श्री हरी जपे कधी मधी सणावाराला. आहे ना, बाहेर चाललंय बघा ते बाहेर माळ चाळायची बाई झाली माहिती कुठं. अंतरी हा, अंतरीची गतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरीची आस लागली, गोडी लागली पाहिजे. आणि एकदा आतला छंद लागला ना, आतला छंद का माणूस बाहेर आहे ना बघा विसरून जातो. पुढं वाचला का ध्यानाला बस, पुढं वाचला का त्याच्या आनंदात रमण होतो. ते कीर्तनात बसल्यात आणि बाई आता बाबाचं पद आहे आणि आता कसं उठू, मागची बाई बोलन का लाजती, पुढची बाई बोलन काही बघती का काय. हा, अरे देव भान विसरून आहे ना या पंढरपुरात येऊन नाचलं पाहिजे रे, इतकं नाचलं पाहिजे ना. हा, देव भान विसरून गेलं पाहिजे. हसत खेळत लाविली धोरणी श्री हरी जपे सदा. धरायचा आहे. कसा धरायचा, एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून आलोर, हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोण. कसा अख्ख्या महाराष्ट्राचा अभंग पाठ आहे, नाही भारताच्या बाहेर बी अभंग पाठ आहे की नाही. पण कळालं का शेवटच्या चरणात काय सांगितलं, शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुळतीला आला, त्याच्याशिवाय काकुळतीला येऊ शकत नाही. पण आपलं एवढं म्हणायचं, जमी म्हणे बा विठ्ठला. गेला पाण्यावर सगळा परमार्थ. काय काळ्या पाण्याच्या साजाला गेला नाही माहिती का, उपयोग नाही. हा ज्ञान आपला परमार्थ ज्ञानाचा असावा, अंध भक्तीचा नसावा, श्रद्धेचा असावा, अंधश्रद्धेचा नसावा. डोळे उघडे ठेवून परमार्थ करावा, ज्ञानाने परमार्थ. मग मला बरेच जण म्हणते तुमच्या घरात आंबाबाई कळबाई तू पांडुरंगाचं करीतो, दलित बसोबस करीतो, मग काय करायचं? तर आपल्याला बाबाने अशी दृष्टी केलेली ना का सगळ्यामधला रूपाची भक्ती करीत नाही, आम्ही स्वरूपाची भक्ती करीतोय. आणि स्वरूपाच्या नादी लागावं माणसाने. रूप काय ते रूप मायेच आहे, रूप मायेच आहे. अरे अरे विद्या मुळ मायेचा कारट्या. साधा सोपा परमार्थ आहे, करा भक्ती करा, नाही करा मग नका करू असं नाही, पण ओळखून करायची. रूपात अडकू नये माणसाने, स्वरूपात अडकावं. विठोबा रघुमाई